नरक चतुर्दशी वर्ष 2025 मध्ये 19 आणि 20 ऑक्टोबरला आहे. कोणत्या दिवशी कोणकोणती कामं केल्याने मिळेल पुण्य आणि कोणती चूक बनू शकते वर्षभर त्रासाचं कारण, चला तर जाणून घेऊया. 19 ऑक्टोबर नरक चतुर्दशीला सायंकाळच्या संध्येच्या वेळी चौमुखी दिवा लावून चौकात चारही ठिकाणी ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे यमराज प्रसन्न होतात. याच रात्री मोहरीच्या तेलाचा अथवा तुपाचा दिवा लावून त्याचं काजळ काढून ठेवलं पाहिजे. हे काजळ जो लावतो त्याला नजर नाही लागत आणि जर कोणाला भूतबाधा झाली असेल तर ती सुद्धा नष्ट होते. नरक चतुर्दशीला रात्री मंत्र जप केल्याने मंत्राची सिद्धी होते. पण जर यावेळी मंत्रांचा जप नाही केला तर ते मलिन होऊन जातात, त्यांचा प्रभाव कमी होऊन जातो. तेव्हा या रात्रीत गुरुमंत्र, सारस्वती मंत्र, आशीर्वाद मंत्र, ज्या मंत्राची दीक्षा साधकाने घेतली असेल त्या मंत्राचा जप अवश्य करावा. गुरुदीक्षा नसेल घेतली तर इष्ट मंत्राचा जप करू शकता. अन्यही ब्रह्मचर्य मंत्र, स्वास्थ्य मंत्राचा जप करू शकता. ध्यानात ठेवा, नरक चतुर्दशीची ही वेळ मंत्रसिद्धी करवण्यात सक्षम आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबरला तिळाच्या तेलाने मालिश करून उटणं लावून सूर्योदयापूर्वीच स्नान केलं पाहिजे. यामुळे सत्वगुणाची अभिवृद्धी होईल. या दिवशी कोणी चुकूनही सूर्य उगवल्यानंतर उठला तर वर्षभराच्या त्याच्या पुण्यांचा प्रभाव, सत्कर्मांचा प्रभाव कमी होऊन जाईल. वृद्ध किंवा आजारी व्यक्ती सुद्धा इथे अपवाद नाही. हवं तर कमी पाण्यातच स्नान करा, पण सूर्योदयापूर्वी स्नान करा जरूर. आणि आजकाल आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये गुगल सर्चमध्ये सनराईज 20 ऑक्टोबर किंवा सूर्योदय 20 ऑक्टोबर लिहिलं तरीही आपापल्या ठिकाणाच्या सूर्योदयाची वेळ सहजगत्या जाणून घेता येऊ शकते. तर सूर्योदयापूर्वी आपलं स्नान अवश्य आटोपून घ्या.